कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री। त्याला काय झालं होतं माहिती नाही रे. तनयाच्या बोलण्यात येऊन मला मला खूप मोठी झेप घ्यायची होती. तुझा जसा अवॉर्ड मिळाला होता ना, मला पण तसाच अवॉर्ड मिळवायचा होता. म्हणून ट्रस्ट मी, हे सगळे अवॉर्ड तुला मिळणार आहेत. लाईफमध्ये यार अप्स अँड डाऊन्स होतच असतात, पण म्हणून काय झेप घेणं थांबायचं नसतं. पण झेप घेताना आपल्या आजूबाजूचे जे अनुभवी माणसं आहेत त्यांचा सपोर्ट घ्यायला हवा, त्यांचं ऐकायला हवं, मगच ती झेप यशस्वी ठरते. पण आज जर ही डील तू साईन केली असती तर केवढं मोठं कर्ज झालं असतं आपल्या. बट आय रियली लव्ह युअर पॅशन. तू खूप मेहनत घेतलीस या प्रोजेक्ट मागे. पण मला एक गोष्ट नाही कळली, तू एवढे फंड्स कुठून अरेंज करणार होतस? म्हणजे एवढी मोठी रक्कम तू कसं काय मॅनेज करणार होतस? ऍक्च्युली आपल्या घरावर लोन घेणार होतो. मला बाबांनी घराचे पेपर्स दिले होते. खरं तर मी बाबांशी बोलायला घाबरत होतो, माझी हिंमत नाही झाली. म्हणून मग तनया बोलली बाबांची आणि तिने बाबांकडून पेपर्स मिळवले. आणि पेपर्स येताना बाबांनी हेही सांगितलं की कोणालाही याबद्दल सांगू नकोस, कोणासमोरही हा विषय काढू नको. म्हणून मग मी कोणालाच सांगितलं नाही याबद्दल, कोणासमोर हा विषय नाही काढला. तनयाचा सपोर्ट होता म्हणून हे सगळं शक्य झालं. पण दादा, तनयाला नव्हतं माहिती की विशाखा मावशी अशी आहे म्हणून. तिला खरंच नव्हतं माहिती. बाबांनी डॉक्युमेंट्स दिले, पण हे कसं शक्य आहे? आणि बाबा असं कुणालाही न सांगता का करतील? किमान एकदा आकाशरावांना तरी सांगायचं होतं. नाही नाही, नक्कीच काहीतरी होईल. डॉक्टर या ना, तनया वरती या. नाही वसुंधरा, आता विषय नको. आधीच या सगळ्या गोष्टींचा बाबाने एवढा मोठा धसका घेतलाय. तनयाच्या प्रेग्नन्सी बद्दल कळलं ना तर त्यांची तब्येत परत खराब होईल. योग्य वेळ आल्यावर कळेलच सगळ्यांना. मिस्टर ठाकूर, तुम्हाला किती वेळा सांगितलं तनयाची नीट काळजी घ्या म्हणून. दुर्लक्ष करू नका आणि तिला कुठल्याही प्रकारचा स्ट्रेस घेऊ देऊ नका. श्वास घे जरा. कशी तब्येत आहे बाळा? अंग खूप जड झाल्यासारखं वाटतंय. अजिबात दगदग करायची नाही आणि स्ट्रेस तर अजिबात घ्यायचा नाही. डॉक्टर प्लीज तिला ओरडा जरा, कोणाचंही ऐकत नाही ती. मी काही मेडिसिन लिहून देते, ते घेऊन या तिला आणि लगेचच द्या. निघते मी. डॉक्टर थांबा. का? काय झालं? मी सोडतो ना तुम्हाला. या. अहो नको नको, तिला जास्त गरज आहे तुमची. तुम्ही तिच्या जवळ थांबा, मी येते. हा अखिल, प्लीज तू माझ्या शेजारी बस ना, मला जरा बरं वाटेल रे.
बरं वाटतं आता? एक मिनिट डॉक्टर. झालं तनयाचं चेक? हो हो झाला ना. हे काय झाला? अच्छा, या ना बसा. चहा कॉफी काय घेणार? या. नाही हो, बसत नाही. आता पेशंट वाट बघतायत ना, निघते. अहो अहो मलाही तेच विचारायचं आहे, पेशंट बद्दलच विचारायचं आहे. झाला ना तनयाचा चेकअप? हो, तिची काळजी घ्यायला पाहिजे तुम्हाला. अहो किती विकनेस आलाय तिला. या दिवसात खूप काळजी घ्यायला पाहिजे, जपलं पाहिजे तिला. आणि तिला ताण येईल असं काहीही करू नका. हो ना, अगदी बरोबर बोलताय तुम्ही. नाही खरंच ताण घेते ती आणि सतत छोट्या छोट्या गोष्टीवरून चिडत असते हो. अहो असं होतं या दिवसामध्ये, हार्मोनल चेंजेस झालेले असतात. त्याशिवाय तिचं फर्स्ट ट्रायमिस्टर चालू आहे ना, असं होतं. पण जपा तिला, काळजी घ्या. काळजी नाही घेतली तर काहीही होऊ शकतं. हा चला येते मी. डॉक्टर अहो थांबा. नाही मला अजून काहीतरी विचारायचं होतं तुम्हाला. ही सोनोग्राफी नक्की कोणी केली हो? मी केली का? नाही मग तुम्हाला काहीच कसं नाही माहीत प्रेग्नन्सी बद्दल? म्हणजे काय म्हणायचंय तुम्हाला? मी खोटं बोलतेय? माझ्या डायग्नोसिसवर शंका आहे तुम्हाला? मला तर तुमच्या डॉक्टर असण्यावरच शंका आहे. मॅडम, माइंड युअर लँग्वेज. एक तर पेशंटला तपासायला मला घरी बोलवून घेतलं आणि वरून माझा इन्सल्ट करताय. तुम्हाला डॉक्टर म्हणवताना लाज कशी नाही वाटत हो? डॉक्टर लोकांचे जीव वाचवतो, देव म्हणतात त्याला. आणि तुम्ही डॉक्टर नाही, बहुरूपी आहात, बहुरूपी. अहो तुम्ही काय बोलताय? कुणाशी बोलताय? काही कळतंय का तुम्हाला? कळताय ना. आणि जे कळायला हवं होतं ना तेही आधीच कळलं. तनया प्रेग्नेंट नाही. सोनोग्राफीच्या रिपोर्टमध्ये स्पष्ट दिसलेलं आहे तनया प्रेग्नंट आहे. हो 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 मला तर माहिती आहे ना, पडद्यामागे कशी सोनोग्राफी दाखवता तुम्ही ते. नाही म्हणजे तुम्ही स्वतःच्या तोंडाने आम्हाला सांगितलं होतं. मी काहीही सांगितलेलं नाहीये कोणालाही. तुम्ही खोटं बोलताय. असं काय करताय डॉक्टर? तुम्हीच तर सांगितलं होतं ना आम्हाला. नाही तुम्हाला ना आठवण करून देते. आम्ही दोघे नवरा बायको आलो होतो राजस्थानी वेशात, विशाखा मॅमच्या रेफरन्सने. आठवलं? डॉक्टर मैडम मन्ने तारी मदद चाहिए मैडम, मारे को सलाह चाहिए मैडम. तेव्हा तुम्हीच तर आम्हाला सांगितलं होतं ना की कसं तुम्ही एका वेगळ्याच प्रेग्नेंट बाईवर सोनोग्राफी करून मॉनिटरवर ते सगळं दाखवता. आठवलं? नाही म्हणजे मारी सासू माकूचा काय तो दिखाणे केली. त्याची पण सोय होईल. पण कसं? आतमध्ये आधीच एक प्रेग्नेंट बाई असेल. मी तिची सोनोग्राफी करीन आणि बाहेर तुझे सासू सासरे मॉनिटरवर बाळ बघतील. झी 5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री.